पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा जो ब्लॉग आहे तो मार्गशीर्ष मध्ये अन्नपूर्णा मातेची जी पूजा करतो आपण मार्गशीर्षच्या पौर्णिमेला, तर अन्नपूर्णा जयंती बोलतो आपण त्याला। तर त्या पूजेसंबंधित तुम्हाला आज माहिती द्यायची आहे। बट मार्गशीर्षच्या पौर्णिमेला विशेष आजच्या ब्लॉगचं विशेष असं आहे की मी नवीन गॅस घेतलेला आहे। त्या गॅसची सुद्धा पूजा मला पौर्णिमेलाच करायची होती आणि अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा मला पौर्णिमेला करायची होती। बट काही कारणामुळे मला गॅस त्या दिवशी मिळू शकला नाही। सो मार्गशीर्षच्या शेवटच्या दिवशी का असेना पूजा करून घ्यावी म्हणून मार्गशीर्षच्या शेवटच्या दिवशी आदल्या दिवशी हा गॅस आला आणि मग आज मी ही पूजा केलेली आहे। तर सगळं काही असं व्यवस्थित जमून आलेलं आहे, सुंदर अशी पूजा झालेली आहे। तर तुम्ही आता बघा ब्लॉग मध्ये मी सुरुवातीपासून कशी काय मांडणी केली, ह्या ज्या वस्तू आहेत मिनिएचर्स आहेत, मांडणीसाठी लागलेलं पूजा साहित्य, कशी मांडणी करायची, कशी पूजा करायची अन्नपूर्णा मातेच्या जयंतीला अन्नपूर्णा मातेची, ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळेल। चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करा। गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे माझ्या प्रत्येक व्लॉगची सुरुवात मी माझ्या बाल्कनीपासून सुरू करत असते। माझ्या बाल्कनीमध्ये मी एक छोटंसं गार्डन तयार केलेलं आहे आणि तिथलेच हे फुलं आहेत। तर आज सोमवार आहे आणि सोमवारी बघू शकतात महादेवांसाठी खूप सुंदर असं हे फूल आलेलं आहे। त्यानंतर इकडे छान असं गुलाबाचं फूल आलेलं आहे, बाकीचे मी तोडले मागच्या गुरुवारी। त्यानंतर इकडे आलेलं आहे पिंक कलरचं हे मिनी जास्वंदी, जे मला खूप आवडतं आणि खूप फुलं येतात, भरपूर अशा कळ्या येतात। तर याला आता मिलीबग झालेले आहेत, ते सगळं मी क्लीन करणार आहे आता या वीकमध्ये आणि पुन्हा तुमच्यासोबत एक छान असा व्लॉग घेऊन येणार आहे, झाडांची काळजी कशी घ्यावी तर बघू शकतात। तर मैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या व्लॉगची सुरुवात मी आज यापासून करते की माझ्याकडे या 2 काचेच्या बॉटल्स आहेत, जे ऑइल डिस्पेन्सर तुम्ही त्याला म्हणू शकतात। तर देवांसाठी जे ऑइल आपण वापरत असतो तिळीचं तेल, तर हे तेल मी यात स्टोअर करत असते, कारण बऱ्याचदा हे तेलातनं ह्या बॉटलमधनं ना तेल माझ्याकडून जास्त पडतं। सो त्यामुळे मी नेहमीच ह्या ज्या बॉटल नवीन आणते तर मी या 2 बॉटलमध्ये ते तेल भरून घेत असते, जेणेकरून मला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये मी दिव्यामध्ये ते टाकू शकते। बऱ्याच वेळा घाईघाईत माझ्याकडनं जास्त टाकलं जातं। आत्ताही तुम्ही बघू शकतात मी खूप जास्त तेल टाकलेलं आहे, त्याचं जे नॉब आहे ते लावायला सुद्धा मला प्रॉब्लेम येणार आहे। पुन्हा मी आता कमी करते, तर असं धडपड करत असल्यामुळे मी आधीच कमी भरून घेते, त्यामुळेच मी हे डिस्पेन्सरसुद्धा वापरते। बऱ्याच वेळा मी दिव्यात तेल टाकत असताना या बॉटलमधून जास्तीचं पडतं आणि मग ते सगळं मेस होतो। सो त्यामुळे तर तुम्हीही घेऊ शकतात, ॲमेझॉनवरून मी ह्या ऑर्डर केलेल्या आहेत। यात आपण देवांचंच तेल नाही तर आपल्या डेली यूजमध्ये फोडणीसाठी जे आपल्याला तेल लागत असतं ते सुद्धा त्यासाठी सुद्धा आपण यूज करू शकतो। खूप चांगल्या क्वालिटीच्या प्रीमियम क्वालिटीच्या ह्या बॉटल्स आहेत, यात 2ही मिळतात, एक सिंगल पीसही मिळतो, 3-4 असे तुम्ही हव्या तितक्या क्वांटिटीमध्ये ऑर्डर करू शकतात। तर हे मला खूप आवडतं। सगळे माझे जे किचन प्रोडक्ट्स आहेत मी मोस्टली ते ॲमेझॉनवरून मागवत असते। सो हे सुद्धा मी ॲमेझॉनवरून मागवलेले आहेत। तर असे याचे हे नॉब आहेत, खूप छान आणि टाईट बसतात, ते रबरचे नॉब आहेत, त्यामुळे अगदी व्यवस्थित कुठूनही तेल लीक होण्याची शक्यता नाही आहे। त्यानंतर दिवसाची सुरुवात माझी चहापासनं होत असते। तर सध्या तर डाएट वगैरे काही फॉलो करत नाही आहे, सो म्हणून चहापासून माझी आजच्या दिवसाची सुरुवात आहे। तर आज मला इलायचीवाला चहा घ्यायचा होता, सो कधी इलायचीवाला कधी अद्रकवाला, आता मी फ्लेवर्स डिवाईड करून घेतलेले आहेत। सो मस्त हा गरम गरम चहा पिणार आहे आणि मग आजच्या पूजेला सुरुवात करणार आहे। तर कोणाकोणाला चहा आवडतो कमेंटमध्ये नक्कीच सांगा। सगळ्यांचीच मोस्टली 99% लोकांची सुरुवात जी आहे ती चहापासनं होत असते। जे डाएट करत असतील त्यांचा विषय वेगळा असतो। तर आजच्या पूजेसाठी हे जे माप आहे धान्याचं माप, ते पूर्ण मी तांदळाने भरून घेतलेलं आहे, कारण अन्नपूर्णेची पूजा जेव्हाही आपण करतो त्यात तांदूळ महत्त्वाचा भाग आहे। सो हे माझ्याकडे छान असे कोट्स लिहिलेले हे बोर्ड होते छोटे छोटे, तर हे मी खास काही पूजेसाठी मागवलेले आहेत आजच्या। तर अन्न हे पूर्ण ब्रह्म असं या छान पानावर असं लिहून दिलेलं आहे, तर हे मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून मागवलेलं आहे। त्यानंतर हे खूप छान असं ओवी यात लिहिलेली आहे, हे सुद्धा मला खूप आवडतं। तर हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे, खूप छान वाटतं आणि हे याला मॅग्नेट्स येतात, तुम्ही फ्रीजवरही लावू शकतात। त्यानंतर सुंदर अशी छोटीशी फ्रेम आहे ज्यावर खूप छान असं लिहिलेलं आहे, तर ती मी आता अनबॉक्सिंग केल्यानंतर तुमच्यासमोरच ओपन करते। तिला स्टिकर दिलेला आहे मागे,
तर त्यावर सुद्धा खूप छान लिहिलेलं आहे सगळं, आणि ते मी कुठून घेतलेलं आहे तर ते इकडे सगळं ऑर्डर कुठून ऑर्डर करायचं ती इन्फॉर्मेशन आहे, इंस्टाग्राम ID आहे त्यांचं. तर अशा पद्धतीने ह्या जे छोटे छोट्या बोर्ड्स मी मागवलेल्या आजच्या पूजेसाठी. छान वाटतं कुठंतरी एक्स्ट्रा डेकोरेशन केलं ना तर आपल्यालाही काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याचं आपल्याला आनंद वाटतो, आणि त्याचबरोबर माझ्या मैत्रिणींनाही आयडिया मिळेल. सो ह्या बऱ्याच अशा छोटे छोटे कोट्सवाल्या पाट्या विकायला आहेत आता. त्यानंतर हे अन्नपूर्णा माता प्रसन्न हे रांगोळीचे साचे वुडनमधले. त्यानंतर हा एक रांगोळीचा साचा जो सध्या माझा करंट फेवरेट आहे. तर हे सुद्धा मी ॲमेझॉनवरून मागवलेले आहे, त्याचा एक सेपरेट व्लॉग येणार आहे. त्यानंतर आता तुम्ही बघू शकतात माझा हा नवीन गॅस आहे, आणि त्या गॅसवर मी आता अशा पद्धतीने डेकोरेशन करते. तर सगळ्यात आधी धान्याचं माप भरून घ्यायचं आहे. मी अशा पद्धतीने धान्याचं माप भरलेलं आहे. तुमच्याकडे तांब्या पितळमध्ये असेल तर तुम्ही तेही ठेवू शकतात. माझ्याकडे हेच होतं साधं सिंपल, सो म्हणून मी हे ठेवलं, आणि त्यातनं तांदूळ ओतू जातील अशा पद्धतीने ते भरायचं आहे. त्यानंतर डेकोरेशनसाठी पूजा सुंदर आणि प्रसन्न वाटावी म्हणून हे गुलाब ठेवलेले आहे. तर हे जे मी ठेवलेलं आहे ना छोटा बोर्ड, अन्न हे पूर्ण ब्रह्म, तर ते पुन्हा पुन्हा पडत होतं. त्यासोबत एक स्टँड पण मला मिळालेलं आहे. तर बघूयात ते स्टँड लावून ते राहतं का व्यवस्थित. तर आधी मी ती जी तामण ठेवलेली आहे ती व्यवस्थित डेकोरेट करून घेत आहे, आणि एका वाटीच्या हेल्पने मी त्याला हाईट दिलेली आहे. सो अशा पद्धतीने मी गुलाबाचे फुलं ठेवून छान असं डेकोरेट करून सजवून घेतलेलं आहे चारही बाजूंनी. आणि मग त्यानंतर मी ते अन्न हे पूर्ण ब्रह्म नाव जे आहे ते लावणार आहे. तर खूप छान वाटतं जेव्हा असं काही आपण प्रसन्न वाटावं पूजा म्हणून एक्स्ट्रा डेकोरेशन करतो, ते मला खूप आवडतं. मला या सगळ्या गोष्टीत खूप इंटरेस्ट आहे, आणि म्हणून मी या गोष्टी करत असते. जर तुम्हालाही असेल तुम्हीसुद्धा करा, खूप छान वाटतं, आणि एक मानसिक समाधान मला मिळत असतं या सगळ्या गोष्टींमधून. तर बघू शकतात किती छान वाटतं आता त्यावर ठेवल्यावर. त्यानंतर हे छोटं जे पानावर लिहिलेलं आहे ते मी ठेवलेलं आहे. तर ते मला वर ठेवावं लागेल, कारण ते जे माप आहे तिथे गॅप जास्त होत होता. सो त्यामुळे मी असं मधोमध ते ठेवलेलं आहे, आणि मग खाली ही ओवी लिहिलेलं जे आहे ते ठेवलेलं आहे. तर आता त्यालाही मी फुलांनी छान असं साईडने डेकोरेट करून घेणार आहे. इकडे मी फूल ठेवून बघितलं, बट ते ॲज इट इज म्हणजे मला जसं हवं तसं होत नव्हतं. सो मागून मग त्याला थोडंसं स्टँड म्हणून मी एक फूल टाकलं. त्यानंतर अशा पद्धतीने दिसत होतं काही माझं आजचं डेकोरेशन. रांगोळी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, कुठल्याही पूजेमध्ये रांगोळी मेन असते. सो रांगोळी आता मी टाकणार आहे. ह्या साच्यांचा सेपरेट व्हिडिओ येणार आहे. पुढचा व्लॉग जो असेल तो ह्या साच्यांचाच असणार आहे. तर अन्नपूर्णा प्रसन्न असा हा साचा आहे. अशा माझ्याकडे भरपूर असे साचे आहेत, जवळजवळ 30 ते 35 रांगोळीचे साचे माझ्याकडे आहेत वुडनमध्ये. तर त्यांना रांगोळी काढायची त्यांची ही पद्धत आहे. तर एक कार्ड घ्यावं लागतं, आणि त्या कार्डच्या हेल्पने तुम्हाला ती रांगोळी 2-3 वेळा अशी पसरवावी लागते, तेव्हा व्यवस्थित तो अगदी ठसठशीत असा शिक्का उमटतो. तर त्यानंतर ही जी वेलीची रांगोळी आहे, तर ही वेल मला खूप आवडते. सध्याचं माझं करंट फेवरेट साचा जर का तुम्ही म्हणाल तर हा माझा साचा आहे आवडता. तर त्याने मी मस्त छान असं गॅसच्या आजूबाजूने रांगोळी टाकलेली आहे. आणि बघू शकतात अशा पद्धतीने कार्डनेच तुम्ही रांगोळी घेऊन टाकायची, आणि नंतर 2 ते 3 वेळा मागून पुढून ते व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. थोडा हाताला जोर द्यायचा आणि स्प्रेड करायचं. ही त्यांची रांगोळी काढण्याची पद्धत आहे या साच्यांनी, तरच रांगोळी छान येते. तुम्ही जर का हाताने कराल तर ते मेसी असतं खूप, त्यामुळे. तर अशा पद्धतीने चारही बाजूंनी मी रांगोळी काढून घेणार आहे, आणि अजूनच आजची पूजा रांगोळीमुळे छान आणि प्रसन्न वाटणार आहे. तर त्या साईडची ही रांगोळी माझी काढून झालेली आहे. त्यानंतर मी घेतलेल्या आहेत ह्या 2 वाट्या, कारण आजच्या ह्याच्यात हळदी कुंकू हे ओलं खूप लागणार आहे. सो त्यामुळे हळदी कुंकू काढून घेणार आहे. तर हळद आणि कुंकू मी प्लॅस्टिक किंवा काचेच्याच बरणीमध्ये ठेवत असते. तर ही जी मी लेपण्यासाठी हळद वापरते ही तीच हळद आहे. आणि इकडे मी कुंकू काढलेलं आहे, जे मी कोल्हापूरवरून आणलेलं ओरिजिनल प्युअर जो कुंकू असतो तो आणलेला, जो त्याचा डाग राहत नाही लावल्यानंतर, असा हा कुंकू आहे. त्यानंतर आता इकडं अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. सो म्हणून अन्नपूर्णा मातेचं पूजेची ही तर मांडणी करत आहे. तर चौरंग घेतलेला आहे छोटा, त्यावर स्वस्तिक असलेलं हे आसन टाकलेलं आहे. पुन्हा मला ते आवडलं नाही, मग मी पुन्हा असं चेंज केलेलं आहे, कारण मला एक्स्ट्रा डेकोरेशन खूप आवडतं, जे मला खूप मानसिक सुख देत असतं त्यामुळे. त्यानंतर हे पूजेचे पानं आहेत, ते छान असे मी 5 पानं ठेवून घेतलेले आहेत, आणि त्याच्यावर मी प्लेट ठेवणार आहे.
सो ही अन्नपूर्णा मातेच्या पूजेची तयारी आहे। तर ही जी पूजा आहे अन्नपूर्णा मातेची, ही पौर्णिमेला साजरी करतात। मार्गशीर्षच्या पौर्णिमेला ही पूजा मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला साजरी करावी लागते आणि तेव्हा माझा गॅस मला वेळेत मिळाला नाही, सो म्हणून मग मी मार्गशीर्षच्या शेवटच्या दिवशी करत आहे। तर हे आहेत कामाक्षी दिवे। तर माझ्याकडे हे खूप छान आहेत सिल्वरमध्ये हे कामाक्षी दिवे आणि त्यात मी छोटे तुपाचे दिवे लावलेले आहेत जे अर्धा तास चालतात। त्यानंतर मी त्या 5 पानांवर एक छोटी पूजेची प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावर मी अन्नपूर्णा मातेला ठेवणार होते, बट नंतर मी वरून आपल्याला मुठीत तांदूळ घेऊन व्हावे लागतात, बट मी एका वाटीत तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यात अन्नपूर्णा माता ठेवलेली आहे। त्यानंतर स्वस्तिक काढून घेतलेला आहे इथे, जे मी आता लिक्विड हळदी कुंकू तयार केलं त्याने स्वस्तिक काढलेलं आहे। पुन्हा गॅसवरही स्वस्तिक काढायचं आहे, कारण हे शुभचिन्ह असल्याशिवाय कुठलीही पूजा आपली पार पडत नसते। आणि कुठल्याही नवीन वस्तूची, आपण गाडी असो, फ्रीज असो, गॅस असो, 2 व्हीलर असो, TV सुद्धा तुम्ही हे स्वस्तिक काढूनच त्याची सुरुवात करायची असते। सो त्यामुळे इकडे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे गॅसवर आणि किचन ओट्याच्या भिंतीवर। आणि त्यानंतर मग इकडं आता फुलं वगैरे ठेवणार आहे दिव्यांना, कारण अग्निदेवतेची पूजा ही तितकीच महत्त्वाची असते। तर अन्नपूर्णा जयंती हे काय आहे, तर हिंदू पंचांगानुसार अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते। ही देवी पार्वतीला समर्पित आहे। यंदा अन्नपूर्णा जयंती 15 डिसेंबर रोजी होती। पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले होते। असे मानले जाते की जे त्यांची खऱ्या मनाने पूजा करतात त्यांच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि सुख समृद्धी राहते, म्हणून ही पूजा आपण करत असतो। अन्नपूर्णा जयंती ही देवी अन्नपूर्णाची जयंती आहे, जी देवी पार्वतीचा अवतार आहे। हा दिवस सामान्यतः मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी पाळला जातो। अन्नपूर्णा देवी ही हिंदू देवी म्हणून ओळखली जाते। तिचे नाव अन्ना आणि पूर्ण या 2 शब्दांपासून बनवलेले आहे, जे आहे अन्नपूर्णा। देवीची पूजा करण्यासाठी बऱ्याच जणी या दिवशी उपवासही करतात, निर्जला व्रतही पाळू शकतात, तसेच अन्नपूर्णा देवीचे अष्टकमही म्हणू शकतात। तर आजच्या पूजेसाठी मी यूज करणार आहे, जे नेहमी मी महालक्ष्मीची पूजा असो किंवा माझ्या बाहेरच्या दरवाजात मी जे दिवा लावते, तर हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे, जो मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेला आहे। त्यानंतर ही रोजवूड अगरबत्ती, ही सुद्धा मी त्यांच्याकडून घेतलेली आहे। 1 ते 1.5 तास चालणारी ही अगरबत्ती आहे, तुम्ही सिंगल लावू शकतात। त्यानंतर हे वेदा धूप आहे, तर हे सबरानी धूप कोण आहेत, तर धूप कप आहेत। तर हा जो एक धूप कप आहे, हा एक जरी तुम्ही मंगळवारी म्हणा, शुक्रवारी किंवा सोमवार, गुरुवार कुठल्याही 2 दिवसात तुम्ही हे लावू शकतात। तुम्हाला हव्या तेव्हा तुमच्या घरी जर का पूजा वगैरे असेल तेव्हाही तुम्ही हा धूप लावू शकतात। खूप चांगल्या क्वालिटीचा ओरिजिनल आणि प्युअर धूप, अगरबत्त्या आणि दिवे त्यांच्याकडे मिळतात। तर हे सगळं पूजा साहित्य मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून मागवत असते। तर या ठिकाणी पुन्हा अन्नपूर्णा मातेची रांगोळी मी काढणार आहे। आजच्या या सात्विक दिवशी कांदा आणि लसूण न घालता सात्विक अन्न तयार केलेले कधीही चांगले। अन्नाभिषेकम नावाचा एक विधी देखील आहे, ज्यामध्ये सर्व प्राण्यांचे पालन पोषण करणाऱ्याला तांदूळ अर्पण केला जातो। त्यानंतर षडोपचाराने पूजा केली जाते। यामध्ये 16 प्रकारचा नैवेद्य सुद्धा देवीला केला जातो। तर अशी ही आजच्या दिवसाची ही माहिती आहे। मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस पाळण्याचे एक कारण आहे। पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव म्हणाले होते की अन्न देखील माया आहे, तेव्हा देवी अन्नपूर्णा अस्वस्थ झाली। शिवाला अन्नाचे महत्त्व कळावे आणि ते पोटा पाण्यासाठी कसे मदत करते हे समजण्यासाठी देवीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले आणि अंतर्धान पावले। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला। यामुळे शिवाला अन्नाचे महत्त्व कळले आणि त्यांनी देवीचा आशीर्वाद मागितला। त्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी देवीने पुन्हा प्रकट होऊन मानवजातीला वरदान दिले। अशी ही आजच्या दिवसाची ही कहाणी आहे, माहिती आहे। तुम्हाला आवडलेली असेल तर नक्कीच सांगा। मलाही बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या, बरंच सर्च केल्यानंतर काही गोष्टी माहीत झाल्या आणि आजच्या व्हिडिओच्या निमित्ताने मलाही माहीत झाल्या आणि तुमच्यासोबतही शेअर केलेल्या आहेत।
तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची सागर संगीत आणि खूप सुंदर अशी पूजेची मांडणी मी केलेली आहे। पूजा मी आता करणार आहे। हळदी कुंकू माझा लावून झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता अन्नपूर्णा मातेचं रूप किती छान दिसतंय। नमस्कार मैत्रिणींनो, आता जस्ट मी सगळं अन्नपूर्णेच्या पूजेचं जेही काही मला आज पूजा वगैरे करायची होती ते सगळं मस्त रेडी करून आलेली आहे। आता छान अशी तयारी करणार आहे। तुम्ही बघू शकता मी माझ्या स्टुडिओमध्ये आहे। स्टुडिओत खूप पसारा आहे आज, कारण मला गावाला जायचं आहे आणि त्यासाठीची ही सगळी तयारी, लग्नाला जाणार आहे सो म्हणून ही ज्वेलरी, बँगल्स हे सगळं काही माझं पडलेलं आहे। सो आधी आजचे हे व्हिडिओ शूट करते, कारण नंतर मग तुम्हाला कॉन्टेंट मला 8 दिवसाचा गॅप पडेल। सो त्यामुळे पटापट छान छान व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे दोघं चॅनलवरती। तर आता मी चेंज करते, साडी वेअर करते। मी आज सोमवार आहे सो म्हणून व्हाईट कलरचा हा छान असा ड्रेस वेअर केलेला तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते। तर मी आज सोमवार असल्यामुळे सुंदर असा हा ड्रेस वेअर केलेला आहे पूजेसाठी। पूजा झालेली आहे सो आधी मी ही अन्नपूर्णा मातेची पूजा करते छान अशी साडी नेसून, आणि मग तुमच्यासोबत मी ब्लॉग पुढे कंटिन्यू करणार आहे। चला तर मग रेडी झाल्यानंतर भेटूयात। तर मैत्रिणींनो, आता मी रेडी झालेली आहे आपल्या नवीन गॅस स्टोवची पूजा करण्यासाठी। आणि ही जी शेगडी आहे ना, ही मला पर्सनली खूप आवडलेली, सो त्यामुळे मग मला अजूनच उत्साह आहे आजची पूजा करण्यासाठी। तर किचनचं काही सामान जे आहे ते व्हिडिओला डिस्टर्ब करायला नको म्हणून मी आधी साईडला ठेवून घेते आणि मग आजच्या पूजेला सुरुवात करते। तर पूजेसाठी मी ड्रेसच वेअर करणार होते, बट इतकी सुंदर पूजा मांडलेली आहे, इतकं छान आणि प्रसन्न वाटतंय आज किचन मध्ये। सो त्यामुळे मी ही छान अशी पैठणी घातलेली आहे, आणि ही जी पैठणी आहे पेशवाई पैठणी आहे आणि ही आमच्या आईंची आहे। तर माझ्याकडे जरी 2 कपाट भरून साड्या असतील तरी सुद्धा आईंची, मम्मीची साडी वेअर करणं हा एक वेगळाच आनंद असतो। जे कुठलाही साडी लवर जो असेल तो समजू शकतो, कारण जेव्हा आपल्याकडे खूप असलं तरी कोणी जर का प्रेमाने आपल्याला साडी दिली तर आपण ती लगेच रेडी करतो, वेअर करतो। तसंच मी बऱ्याच अशा साड्या आहे माझ्या मम्मीकडून, आमच्या आईंकडून मागून घेते ज्या मला आवडतात आणि त्या मी वेअर करत असते। तर खूप मैत्रिणींच्या कमेंट आल्या, तुमचं साडी कलेक्शन दाखवा, तुमचं ज्वेलरी कलेक्शन दाखवा, पुन्हा मंगळसूत्र सुद्धा बऱ्याच जणांनी विचारलं। आज अगदी प्रॉपर असं छान ट्रेडिशनल मंगळसूत्र वेअर केलेलं आहे। आमच्याकडे याला डोरलं बोलतात, हे जे पेंडंट आहे, पण तुमच्याकडे काय बोलतात कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा। तर हे असं मंगळसूत्र मी वेअर केलेलं आहे। आणि साडीचे कलेक्शन स्पेशली माझ्याकडे खूप छान छान अशा पैठणी साड्या आहेत ज्या 500-1000 रुपयापासून स्टार्टिंग तर 17 ते 18 हजारापर्यंतच्या पैठणी साड्या माझ्याकडे आहेत। त्यातले 2 कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे 2 वर्षापूर्वी माझ्या मेन चॅनलला, ज्याचं नाव आहे निक स्टाईल्स। तर निक स्टाईल्स चॅनलची लिंक मी देईल, नाव मी स्क्रीनवरती देऊन देईल, काय सर्च करायचंय ते। तिथे तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकता। साडी कलेक्शन, ज्वेलरी कलेक्शन, महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने, मंगळसूत्र कलेक्शन पार्ट 1, पार्ट 2, भरपूर असा कॉन्टेंट तुम्हाला तिथे बघायला मिळेल। तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि स्टार्ट करूयात आज आपण आपल्या अन्नपूर्णा मातेची पूजा आणि नवीन गॅसची पूजा। तर नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हे दाखवणार आहे मिनिएचर्स, दगडापासून बनवलेले हे मिनिएचर्स आहे जे मी आजच्या अन्नपूर्णेच्या पूजेसाठी, पुन्हा नवीन गॅसच्या पूजेसाठी वापरणार आहे। हे जे मिनिएचर्स आहेत हे दगडापासून बनवलेले आहेत हातावर। तर हे जर का तुम्ही नाशिक मध्ये राहत असाल आणि तुम्हाला हे ऑनलाईन परचेस करायचे नसतील तर तुम्ही नाशिक रोडला जाऊन हे घेऊ शकता, जिथे आपण कपडे धुण्याचा दगड वगैरे सगळं काही दगडी साहित्य मिळतं। तर हे असं सुंदर असं हे सगळं साहित्य आहे जे मला खूप आवडलं आणि मी हे ऑनलाईन परचेस केलेलं आहे Amazon वरून। तुम्हाला अजून कमी किमतीत हवं असेल तर मीशोची लिंक मी तुम्हाला देईल। त्यानंतर सुंदर असं हे वाटण करण्यासाठीचं आहे, मला हे खूप आवडतं। माझ्याकडे पूर्ण भातुकलीचा हा खेळ जो असतो, जी भांडी असतात ती सगळी आहेत। जर तुम्हाला त्यावर सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर तोही मी शेअर करेल। त्यानंतर हे छोटंसं सूप आहे, सुपालाही खूप महत्व आहे। आणि आता तुम्ही जसं आता वेडिंग सीझन चालू झालेला आहे, वेडिंग सीझन मध्ये आपण
रुखवतासाठी या वस्तू वापरू शकतो। नवरीच्या काही पारंपरिक ज्याही काही पद्धती असतात, जसं की केळवण आपण करतो, त्यासाठी तुम्ही हे वापरू शकतात। रासपूजनाचा कार्यक्रम असतो त्यासाठी सुद्धा डेकोरेशनच्या हेतूने म्हणा किंवा रासपूजनसाठी अगदी बेस्ट असं हे साहित्य आहे, तर हे सगळं तुम्ही वापरू शकता। तर हे छोटंसं सूप माझ्याकडे आहे, यातले सुद्धा माझ्याकडे 10 ते 12 प्रकारचे छोटे छोटे मिनिएचर्स आहेत। तर सुपाची पूजा सुद्धा आज करणार आहे, कारण आज अन्नपूर्णा, धान्य, गॅस हे सगळं काही आज जुळून आलेलं आहे आणि सुंदर अशी पूजा तुम्हाला दाखवायची आहे। चला तर मग आपण पूजेला स्टार्ट करूया। तर मैत्रिणींनो, इथे मी पूजेला सुरुवात केली आहे। तर सगळ्यात आधी हे जे मिनिएचर्स आहेत त्यांना पुसून मी अगदी हळूवारपणे गॅसवर ठेवत आहे, कारण काचेचा गॅस असल्यामुळे आणि हे खूप हेवी आहेत, दगडाच्या वस्तू असल्यामुळे फुटण्याची शक्यता आहे। तर मी अगदी हळू आणि व्यवस्थित पुसून असे ते ठेवलेले आहेत। आणि त्यानंतर सगळ्यात आधी ते सगळं मी त्याची पूजा करून घेणार आहे हळदी कुंकू लावून। तर हे कसे ऑर्गनाईज करावे मला खूप प्रश्न पडलेला होता, कुठे ठेवावे, जागा पण तर नव्हती खाली। सो मग मी म्हटलं की जिथं मी मांडणी केलेली आहे, धान्याचं माप वगैरे भरून ठेवलेलं आहे, तर तिथंच ठेवूयात। सो मग मी अशा पद्धतीने ठेवलं। त्यानंतर आपण जे लिक्विड हळदी कुंकू 2 वाट्यांमध्ये तयार केलेलं होतं, जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलली, आज खूप आपल्याला हळदी कुंकू लिक्विडमध्ये लागणार आहे। सो ते मी तयार करून घेतलेलं आहे, म्हणून पुन्हा पुन्हा हातावर तयार करण्याची गरज नाही। सो त्याच्याने मी सगळीकडे आधी हळद लावून नंतर मग कुंकू लावणार आहे, त्याने छान वाटतं आणि पूजा पण खूप छान वाटते। तर अशा पद्धतीने सागर संगीत पूजा व्यवस्थित गंध वगैरे लावून केली तर मला आतनंही प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं। आपल्याला पूजेचं एक वेगळंच समाधान असतं, ते समाधान मला मिळतं। सो ही पूजा आहे ना, मी सकाळी 6लाच उठून करणार होते, बट सुट्ट्या आहेत क्रिसमसच्या, सो जागच आली नाही। सो म्हणून मग 9 वाजेला मी ही पूजा केलेली आहे। तर गॅसवर नवीन काय बनवावं, तर मी हलवा पण केला, पुन्हा शिरा पण केला, पुन्हा आता खीर बनवणार आहे आज काहीतरी। तर गोडनेच मी सुरुवात केली, फक्त पूजा जी आहे ती आज करत आहे। तर मग अन्नपूर्णेला मी हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे इथे। त्यानंतर मग मी इकडे स्वस्तिकला हळदी कुंकू लावलेलं आहे। नंतर मग जे धान्याचं माप आपण भरून ठेवलेलं आहे तिथे हळदी कुंकू मी लावणार आहे आणि मग इकडे पूजेला मी सुरुवात केलेलीच आहे। त्यानंतर आरती ओवाळून घ्यायची आहे देवीची। तर अशा पद्धतीने गॅसची सुद्धा नेहमी पूजा करायला पाहिजे। एक तुपाचा दिवा किचन ओट्यावर लावायला हवा संध्याकाळी 7 वाजेला, तर त्याने सुद्धा खूप तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट दिसतात। मी नेहमी लावत असते, एक दिवा वास्तुपुरुषाला, एक घरातल्या मंदिराला, एक बाहेरच्या प्रवेशद्वारात आणि एक किचनमध्ये, असे 4 दिवे माझे डेली असतात। त्यानंतर देवी आहे आणि गजरा नाही असं होणारच नाही, माझ्याकडे सगळा स्टॉक असतो। सो मग गजरा देवीला लावलेला आहे आणि रांगोळीला मी हळदी कुंकू सगळ्यात आधी केलेलं जेव्हा रांगोळी काढली, पुन्हा एकदा ओवाळून घेतलेलं आहे कारण गजरा लावायला मी विसरलेले। सो गजरा मी इकडे लावलेला आहे। त्यानंतर गॅसची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे, कारण आजपासून या गॅसवर मला खूप छान छान पदार्थ बनवायचे आहेत अन्नपूर्णेच्या कृपेने। त्यानंतर मग इकडे दूध ओतू घालण्याचं हे दुसऱ्यांदा करत आहे। एकदा ऑलरेडी जेव्हा आणल्या पण मी केलं आणि आता पुन्हा करत आहे। आज व्यवस्थित सगळी पूजा आहे, सो आज पुन्हा एकदा, कालही मी केलेलं। तर इकडे दुधाचा कार्यक्रम झालेला आहे।
ब्लॉग आवडलेला असेल, आजची दिलेली ही पूजेची माहिती तुम्हाला आवडलेली असेल तर अशाच पद्धतीने माझे छान छान ब्लॉग बघा. भरपूर अशा कमेंट्स तुम्ही करताय, त्या कमेंट्स वाचून मला फार आनंद मिळतोय. असाच सपोर्ट करत